आज 8 मार्च महाशिवरात्री पर्व आणि जागतिक महिला दिन या निमित्ताने सिटी न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना महाशिवरात्रीच्या आणि जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। थोडं आणखी जगूया, थोडं स्वतःला समजूया, थोडं स्वतःला ओळखूया, थोडं स्वतःमध्ये रमूया। महिला दिनी सर्वजण शुभेच्छा देतीलच, पण थोडंसं थांबून स्वतःलाही शुभेच्छा देऊया। हॅपी वुमन्स डे। नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 8 मार्च 2024 वार शुक्रवार। बातमीची सुरुवात करूया सुविचारमालेने। शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे आणि शिस्त हा राष्ट्राचा आत्मा आहे। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। महाशिवरात्रीचा पर्व देशात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। अमरावती शहरात सुद्धा अनेक महादेवांच्या मंदिरात धार्मिक कार्यक्रमाने उत्साह साजरा करण्यात आला। खासदार नवनीत राणा यांनी अमरावती शहरातील अनेक मंदिरात पूजा अर्चना करून देवादिदेव महादेवाकडे शेतकऱ्यांना सुखी समृद्ध करिता साकडे घालण्यात आले। शुक्रवारी श्री क्षेत्र कडकडेश्वर कोंटेश्वर तीर्थक्षेत्र या ठिकाणी दाखल होऊन मंदिरात पूजा अर्चना केली। येथील महादेव पिंडाचे सुद्धा दर्शन घेऊन सर्व भक्तांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्यात। हेलो ना जागतिक महिला दिनाला देशातील सर्व महिलांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भेट म्हणून घरगुती गॅस सिलेंडरमध्ये आता 100 रुपयांनी स्वस्त केल्याची घोषणा केली। त्यामुळे आता घरगुती गॅस सिलेंडर हा 100 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे। 8 मार्च जागतिक महिला दिनाला मोदी यांनी ही घोषणा केली आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे। उज्ज्वला योजनेअंतर्गत LPG सिलेंडरवर सबसिडी 31 मार्च 2025 पर्यंत उपलब्ध असेल। पुढील एका वर्षात योजनेअंतर्गत समाविष्ट कुटुंबियांना प्रति सिलेंडर 300 रुपये अनुदानासह 12 LPG सिलेंडर मिळतील।
अशात आता दिल्ली येथे 830, भोपाळ येथे 808, जयपूरमध्ये 806 तर पटना येथे 901 रुपयात घरगुती गॅस सिलेंडर मिळणार आहेत. खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा निवडणूक होण्याआधी आपल्या झंझावती विकास कामाला सुरुवात केली आहे. जिल्ह्याकरिता केंद्रातून करोडो निधी खेचून आणून नागरिकांच्या मागणीनुसार अनेक विकास कामे भूमिपूजनाला सुरुवात केली. आता तारखेडा काळा मारुती परिसरात सभागृह आणि सौंदर्यीकरणकरिता 50 लाख रुपयात बांधकामाला सुरुवात होणार आहे. याच कामाचे खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले. या दरम्यान परिसरातील शेकडो महिलांनी खासदार नवनीत राणा यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. की जय. नारी शक्ती की जय. आपण घ्या ते काकापती गेले त्यांनी तुमचे स्ट्रगल यायचे मागे घ्या. या या ना असा मोठा ग्रुप करायचा. जमताना नवनीत राणा तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. एक मिनट खासदार नवनीत राणा यांनी आपल्या विकास कामे निधीतून जिल्ह्यातील अनेक भागात बांधकाम भूमिपूजनाला सुरुवात केली आहे. गेल्या 1 महिन्यांपासून विविध क्षेत्रातील रस्ते, सभागृह अशा कामांचे बांधकाम भूमिपूजन करण्यात आले. 8 मार्चला पुन्हा तारखेडा लक्ष्मीबाई नागोबा देवस्थान येथील सभागृहाचे खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले. यावेळी परिसरातील शेकडो महिला आणि नागरिकांनी खासदार नवनीत राणा यांचे आभार मानलेत.
भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, न देखभाल की जरूरत, न जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। मेरा नाम नितेश सुरेश शर्मा। ये मंदिर कम से कम 1662 साल में बना हुआ है। आज महाशिवरात्रि के दरमियान आज हमारे यहाँ पर शाम में पालकी निकलने वाली है, जो सभी भाविक भक्त उस पालकी में अपना योगदान करेंगे और हमारे महादेव मंदिर, शंकरेश्वर मंदिर का हर दर्शन लेंगे। मैं ऐसी सभी भाविक भक्तों से शुभकामना चाहता हूँ। ये मंदिर की हर तरफ जय जयकार हो और ये मंदिर का एक नाम चले। कृपया ठीक त्या सकाळी 12 ते 3 महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे। कृपया महाशिवरात्रीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा। आज जागतिक महिला दिवस आहे 8 मार्च। माझ्या सर्व भगिनींना देखील या दिनाच्या शुभेच्छा। आज या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्तानं
श्री शंकर मंदिर संस्थान ही या ठिकाणी आहे। जवळपास 1830मध्ये हे मंदिर बांधलं गेलं होतं। तेव्हा हे रस्ते एवढे मोठे नव्हते, परंतु तेव्हा बांधलेलं हे मंदिर आता राष्ट्रीय महामार्ग 6च्या विस्तारीकरणामध्ये आलेलं आहे आणि नॅशनल हायवेनं ही जागा आता अक्वायर्ड केली आहे। त्यामुळे हे मंदिर तोडण्यात येणार आहे, अर्ध तोडलेलं आहे, अर्ध तोडण्यात येणार आहे आणि म्हणून शंकर मंदिर संस्थाननं मी याचा अध्यक्ष आहे, हे नवीन मंदिर आम्ही या ठिकाणी उभारलेलं आहे आणि हे नवीन मंदिर उभारण्याचं काम सुरू आहे। हे मंदिर आणि या ठिकाणचे श्री सिद्धेश्वर भगवान हे अनेक वेळा लोकांना पावलेले आहे। लोकांची प्रचंड श्रद्धा या देवावर आहे आणि म्हणून प्रचंड गर्दी या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्री, श्रावण सोमवार या ठिकाणी असते। आपणही सर्व भक्तांनी या ठिकाणी यावं अशी विनंती करतो आणि आज जागतिक महिला दिवस आहे। आमच्या सर्व आई भगिनी माता यांना या महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। जग विस्ताराकडे जाते आहे, विकसित होते आहे देश, त्यामध्ये महिलांचा सहभाग खूप मोठा आहे आणि महिलांनी त्यामध्ये स्वतः आपला हिस्सा घेतला पाहिजे अशी मी माझ्या माय भगिनींना विनंती करतो। दरवर्षीप्रमाणे यावर्षी पाताळेश्वर महादेव ग्रुपच्या वतीने मसांजगंज येथील स्थानिक बजरंग टेकडी मंदिरात महाशिवरात्री उत्सवानिमित्त भगवान शिवाची मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली। ही मिरवणूक बजरंग टेकडी येथून सुरू होऊन मसांजगंज येथे गेली। मोरबाग, पटवा चौक, बालाजी मंदिर मार्गावर ठिकठिकाणी विवाह मिरवणुकीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। रथावर स्वार होऊन महादेव बाहेर पडले तेव्हा सर्व भाविक श्रद्धा, भक्ती आणि श्रद्धेच्या त्रिवेणीत नाचताना दिसत होते। सर्व भाविकांमध्ये उत्साह। लग्न मिरवणुकीत भगवान शंकराचे भूत, पिशाच, अघोरी आदींच्या वेशात दर्शन घडले। डीजे, बँजो, इंदोरी ढोल सर्वांना चैतन्य देत होते व सर्वांना नाचण्यास भाग पाडत होते, त्यामुळे भक्तिमय वातावरण दिसून आले। मिरवणूक प्राचीन बिजासेन माता मंदिराच्या प्रांगणात पोहोचताच मंदिराचे आकाश बसेरिया, अजय गुप्ता, ज्योती साहू, पप्पू शर्मा, अंकेश बिजोरे, दीपक सम्राट, गंजू बिजोरे, दीपक साहू, निकेश भाऊ, आनंद साहू, विक्की भटीजा, करण श्रीवास, विक्की डहिले, सुजित साहू, अमित बिजोरे, सूरज बसेरिया, डब्बेवाले, नीलेश क्षीरसागर, देवेश साहू, आशीष साहू, सुरेश फनसे, विकास बसेरिया, अमर ठाकूर, बंटी ठाकूर, शुभम अहेरवार, उदय बसेरिया, यश साहू, अंश गुप्ता, प्रणय साहू, सिद्धार्थ गोयल यांनी भोलेनाथाच्या मिरवणुकीचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले व महाआरती केली। प्रसाद वाटप करण्यात आले व मिरवणूक बजरंग टेकडी विवाहस्थळी पोहोचल्यावर भोलेनाथच्या 4ही तासात पिंडित शुभम तिवारी यांच्या हस्ते रुद्राभिषेक करण्यात आला। रुद्राभिषेक सोबतच भगवान शंकराचा शुभविवाह मोठ्या आनंदात संपन्न झाला। अमरावती लोकसभा क्षेत्राच्या खासदार नवनीत राणा यांनी आपल्या विकास निधी कामातील भूमिपूजनाचा आता सपाटा लावल्याचे दिसून येत आहे। दररोज शहर ग्रामीण भागातील अनेक विकास कामे भूमिपूजनाला सुरुवात केली आहे। 8 मार्चला पुन्हा तारखेडा काळा मारुती परिसरातील रस्ता बांधकामाचे खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। येथील नागरिकांच्या मागणीवरनं रस्त्याच्या बांधकामाला सुमारे 10 लाख निधी मंजूर करून आता काहीच दिवसात सुरुवात होणार आहे। त्याच्यासोबत बोलायचं, त्याच्यासोबत राहायचं, फोटो पण त्या गाडीत बसायचं, सर्व समजावून सांगते। ठीक आहे, हां ठीक आहे, बोले हां ताई, हां
आईले बोलव ना. सही आवाज से ना आइला. मागे या दादा, थोडेसे मागे. ताई ताई थोड़ा साइड नो. खासदारचे फोटो काढून घ्या. 24चे काढून घ्या. आमची चंदू भैया आम्ही कुठेही राहिलो. हॅपी वुमेन्स डे. भातकुली तालुक्यातील पाठोडा शुक्लेश्वर येथील प्रसिद्ध असलेल्या विदर्भ काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुक्लेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून देवस्थानाच्या वतीने फराळ वाटपाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कोल्हापूर पोलिसांच्या चोख बंदोबस्तात भाविकांनी शांततेत दर्शन घेतले. लहान बहिणीचं लग्न जुळत नव्हतं. लोक म्हणत असतात ना, आता फाशी घ्यायला कारणच तसं होतं म्हटल्यानंतर एक अशीच असं बापुरगी. जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील विदर्भ काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुक्लेश्वर देवस्थान या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त मोठ्या उत्साहाने संपूर्ण जिल्ह्याभरातील भाविक भक्त येथे गर्दी करीत आहेत.
माझ्या पाठीमागं बघू शकता या ठिकाणी 11.5 ज्योतिर्लिंगाचं शिवमंदिर आहे। या शिवमंदिरामध्ये मोठ्या संख्येने संपूर्ण परिसरातील नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरील सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने सकाळपासून येथे गर्दी करीत आहे। माझ्यासोबत बोलण्याकरिता देवस्थानचे अध्यक्ष आहेत कलंत्री साहेब, यांच्याशी बोलूया आपण। काकाजी, नेमका आज महाशिवरात्री आहे, महाशिवरात्री निमित्त काय व्यवस्था केलेली आहे, काय सांगू शकता? महाशिवरात्री निमित्त इथं सगळ्यांचं सुचारू रूपाने दर्शन व्हावं याकरता बॅरिकेड्स लावलेले आहेत। त्याप्रमाणे सुचारू रूपाने सगळे भाविक भक्त दर्शन घेत आहेत। पाण्याची अभिषेकाकरता पाण्याची व्यवस्था केलेली आहे। प्रत्येक भाविक आपल्या श्रद्धेनुसार अभिषेक करू शकतो आणि त्यानंतर प्रत्येक भाविकासाठी जे दर्शनार्थी दर्शन झाल्यावर त्यांना फराळाची व्यवस्था केलेली आहे। याप्रमाणे सुचारूची आमची कल्पशी व्यवस्था झालेली आहे। नेमकं किती वर्ष झालेली आहे या देवस्थानला, काय सांगू शकणार आपण? या देवस्थान खूप पुरातन आहे। हे ब्रह्मचारी इथे विश्वामित्रजीने तपश्चर्या केलेली आहे, त्यांना शिवाने वरदान दिलेलं आहे इथे। आणि इथे संत ब्रह्मचारी महाराज यांनी एका अंगोठ्यावर भुयारात तपश्चर्या केली आहे। संत गुलाबराव महाराज चांदूर बाजार यांनी कात्यायनी व्रतची दीक्षा इथूनच घेतलेली आहे। आम्ही आलो आहे यवतमाळ जिल्ह्यातून फाळेगाव या गावून। महाशिवरात्री निमित्त वाटव्या शुक्रेश्वराचं मंदिर प्रगटलेलं आहे, त्या दर्शनासाठी आम्ही आलेलो आहोत। नेमकं कसं वाटलं तुम्हाला इथलं देवस्थान आणि इथे आल्यावर आम्हाला पूर्ण प्रसन्न वाटलं आहे आणि दर्शन घेतल्याबरोबर समाधान झालं। हाँ ओके या उपनिषदेमध्ये विराजमान माननीय संगीता मोहपत्रा मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भाऊ समोर नका जाऊ। आज जागतिक महिला दिन चुनाई हो सर्व अमरावतीकरांना
हार्दिक शुभेच्छा देतो, हार्दिक शुभेच्छा देतो, हार्दिक शुभेच्छा देतो. रुकले नहीं. मतदान करणार आणि माझ्या मतदानाचा हक्क मी बजावणार. 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या समस्त मान्यवरांना हार्दिक शुभेच्छा. अमर कुठे गेला? यामध्ये महिला दिन असं एक क्षणच असतो, ते आपण क्षण सारखं साजरा केलेले आहे. सगळे महिला सशक्त आहेत आणि हम किसी से कम नाही हे खूप मोठी आपलं भाव आहे. यामधून जे आपण सांगायचं प्रयत्न केलेले आहेत की प्रत्येक महिला इथे जी उभी आहे त्यांचं घर सांभाळण्यासोबत ऑफिसचे सगळे कामं पण सांभाळतात. तर आपण किती मल्टीटास्किंग करू शकतो आणि आम्ही किती सशक्त आहोत तेच हे पूर्ण कॅम्पेन जे होतं त्याचा एक मोस्ट इम्पॉर्टंट मेसेज होता. यामध्ये आपण जनजागृती केले, जे मतदान येणार आहेत त्याच्यासाठी पण, आणि आमच्या जे वेगवेगळ्या स्कीम्स आहेत जे महिलांच्यासाठी आहे त्याच्या पण आपण माहिती द्यायची चेष्टा केलेली आहे ह्या समारोहामध्ये. या 3 दिवसामध्ये महोत्सवामध्ये आपण उत्कृष्ट अनेक महिलांकरिता आयोजन केलेलं आहे. या माध्यमातून काय विशेष काय आपण आवाहन कराल महिलांना? महिलांना मी जसं आपल्याला म्हणाले वारंवार माझं हेच असते की जेव्हा आपण म्हणतो एक महिला अबला आहेत तसंच कधीच नसतात. प्रत्येक गोष्ट महिलांच्याकडे कधी प्रतिकूल परिस्थिती असते, अनुकूल परिस्थिती असते, पण त्यामध्ये जेव्हा एक महिलांनी ठरवले की हे मला करायचेच आहे ते नक्की करतात. तर मला प्रत्येक वेळी वाटते की महिलांच्या घराचं जे हे असते, आत्ता जेव्हा मी आपल्यासमोर म्हणत आहेत तेव्हा माझ्या डोक्यावर चालतच ना की घरी काय बांधवायचे की काय करायचे की माझं मुलं काय करतात, ते आमच्या डोक्यावर वारंवार असतातच. तरी सुद्धा आपण हे कामं पण करून घेतो. पण आता तुम्ही जे रेकॉर्डिंग करतात फक्त माझं रेकॉर्डिंग करतात, तुमच्या लक्षात त्यामध्येच आहे. तर आपण खूप सगळे कामं एकत्रच करू शकतो. आपण खूप सशक्त आहोत. जरी आपण ठरवून घेतले की आम्हाला करायचे, सो वी कॅन डू एनिथिंग इन दिस वर्ल्ड. दॅट पॉवरफुल वी आर. फक्त आम्हाला जे ऑपॉर्च्युनिटीज आहेत, इक्वल ऑपॉर्च्युनिटीज जे आपण म्हणतो, ते जरी आम्ही सगळ्यांना समान रूपे भेटलं तर आम्ही पण नक्की खूप पुढे जाऊया आणि नक्की देशाच्या उन्नती खऱ्या अर्थाने होऊ शकते, ते माझं म्हणणं आहे. नारी शक्ती नारी शक्ती लय भारी, नारी शक्ती लय भारी. सावित्रीबाई फुले विचारांचा विजय असो, सावित्रीबाई फुले विचारांचा विजय असो. आम्ही सच्च्या नाही तर पक्क्या बहिणी. मी मनीषा शेंडे. आज 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या सर्व अमरावतीतील महिला आणि समस्त देशवासीय महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजची नारी सबसे भारी असं म्हटलं जाते आणि आज नारी ही कुठेच कमी नसल्यामुळे आज जगात आणि पूर्ण देशात आज 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस हा म्हणून साजरा केला जातो. त्याच्या सौजन्याने महानगरपालिका, महिला व बालविकास, जिल्हा परिषद, माभीम आणि तसेच उम्मेद राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमानाने
सायन्स कोर भवन येथे भव्य दिव्य महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने आज इथे छान प्रकारे महिलांसाठी एक 3 दिवसीय कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाच्या मध्ये सगळ्या महिलांनी सहभाग घेऊन आज 8 मार्चच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे। माझ्याकडून सर्व महिलांना 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज सर्वप्रथम मी महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप शुभेच्छा देते। आज महिला दिनाचे औचित्य साधून अमरावती येथे वैदर्भीचे आयोजन केलेले आहे आणि याच माध्यमातून आम्ही जागतिक पातळीवर एक उद्योगाच्या सहाय्याने समोर खेड्यातील महिलांचे प्रोडक्ट समोर कसे जातील आणि डिजिटल मार्केटिंग मार्फत कसे समोर जातील या बाबतीत आज एक मीटिंग आयोजित बायर सेलर म्हणून मीटिंग आयोजित केली आहे। या निमित्ताने मला सांगायचे आहे अमरावतीकरांना की इथे येऊन एकदा तरी सगळ्या महिलांच्या स्टॉलला भेट देण्यात येईल आणि आमच्या खेड्यातील महिलांचे उत्साह वाढवून त्यांचा उत्साह वाढवावा एवढेच माझे। मी नितीन मेश्राम, डिस्ट्रिक्ट मिशन मॅनेजर उमेद अभियान। आमच्या मार्गदर्शक माननीय सीओ मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज जागतिक महिला दिनानिमित्त पूर्ण दिवसभर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये आज सकाळी महिलाबाई यांची रॅली आयोजित केलेली होती। त्यानंतर 12 वाजता जागतिक महिला दिनानिमित्त अवघड वाटेवरच्या हिरकणी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमामध्ये ज्या महिलांनी आपल्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य केलेले आहे अशा महिलांचा सन्मान या कार्यक्रमामध्ये आम्ही करणार आहोत। तरी या कार्यक्रमाला सर्व अमरावतीकरांनी आवर्जून उपस्थित राहावे। कंडिशन होती पण जगात कुठे काय होत आहे हे आपल्याला एका सेकंद मध्ये कळत होतं, राईट? कोणत्या देशात किती पेशंट वाढले आपण एका सेकंद मध्ये पाहू शकत होतो इंटरनेट थ्रू। ओके, त्याच पद्धतीने तुम्हाला जर तुमचा प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकता। आता आपण सिंपल एक कॅल्क्युलेशन करूया। फॉर एक्झाम्पल आपल्याला 1 करोड रुपये कमवायचे आपल्या बचत गटाच्या समूहासाठी। ओके, मी तुम्हाला कॅल्क्युलेशन विचारतो सर्वांना। 1 करोड रुपये आपल्याला कमवायचे आहेत आणि तर आपल्याला मला तुम्ही सांगा तुमचा 10 रुपयाचा एक प्रोडक्ट आहे आणि 10 रुपयाच्या प्रोडक्ट मध्ये तुम्हाला 2 रुपये मार्जिन आहे, म्हणजे नेट प्रॉफिट तुमचं 2 रुपये। चांदूर बाजार तालुक्यातील माधान ते चांदूर बाजार रोडवर येत असलेल्या दिलालपूर गावासमोर वळण हे धोकादायक झाले असून या रोडवर वळणासमोरून येणारे वाहन दिसत नसल्यामुळे अपघाताची दाट शक्यता असताना संबंधित विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे। याच रोडवर काही महिन्याआधी माधान येथील सोळंके कुटुंबातील नागरिकांचा मोठा अपघात झाला होता। त्यामध्ये त्या रहिवाशीचा जागीच मृत्यू झाला होता। तरी देखील विभाग यांना जाग न आल्याने फक्त हम करे सो कायदा भूमिकेत संबंधित विभाग आल्याचे दिसत आहे। तालुक्यातील अनेक मुख्य रस्त्यावर असे वाटलेले काटेरी झुडूप वाढल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, मात्र त्याकडे विभाग हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे। त्यामुळे एखादा अपघात झाल्यास यांची जबाबदारी संबंधित विभाग घेणार का असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित होत आहे। त्यामुळे वाढलेल्या झाडाची लवकरात लवकर कापणी करण्यात यावी अशी मागणी आता माधान व दिलालपूर येथील गजानन भाकरे, भूषण अर्डक, मनीष दाभाडे, उपेंद्र मोहोड, सुमित मोहोड, विक्रम मोहोड, विक्रम देशमुख, संतोष मुंदाने, धीरज थोरात, भूषण मेटकर, वैभव मोहोड, कुणाल मोहोड, अंकुश पाटील, गोपाल ढोक, निलेश बोबडे, भूषण गुईखेडकर, शुभम धंदर आदी गावातील नागरिक यांनी केले आहे। लवकरात लवकर उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा मोठा इशारा दिला आहे। जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या।
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता। यामध्ये GTPL 73 फास्टवे 256 सिटी केबल चॅनल 92 वर। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। YouTube अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया। पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत। आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज।